गेली 11 वर्ष या शिवभूमीत होत असलेली ही शिवजयंती, ही शिवजयंती थोडीशी वेगळी आहे. याचं कारण या शिवजयंतीचे उद्गाते बाबूभाई पाटे यांना नुकताच सरपंच पदाचा राज्याभिषेक झाला. गेले 11 वर्ष सातत्यानं चाललेल्या शिवप्रभूंच्या भक्तीचं हे फलित आहे. जो शिवरायांच्या वाटेनं गेला त्यालाच यशाचं हिमालय गाठता येतं, याचं हे जिवंत उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज की परवा मी एका बस स्टेशनवर उभा होतो. रिझर्वेशन साठी भली मोठी रांग लागलेली. रांगेत बरीच माणसं होती. आपला नंबर यायला वेळ लागणार हे लोकांना कळून चुकलेलं. त्यामुळे लोक त्या रांगेत उभारात काही ना काही करत होती. त्यातल्या एकानं वेळ कसा घालवायचा म्हणून शेजारी एक शेंगेवाला आला. त्या शेंगेवाल्याकडनं 10 रुपयाच्या शेंगा विकत घेतल्या आणि रांगेत उभा राहून तो शेंगा खायला लागला. शेंगदाणे तोंडात टाकायचा, फोलकाटे हातात साठवायचा. असं बराच वेळ झालं. शेंगा खाऊन संपल्या, शेंगदाणे पोटात गेले, फोलकाटे हातात राहिली. आता फोलकाटे टाकावी कुठे असा प्रश्न त्याला पडला. जागा सोडली तर नंबर जाईल, त्यामुळे बाहेर जाऊन फोलकाटे टाकता येईना. हातात तरी फोलकाटे किती वेळ धरून बसायची. शेवटी तो कंटाळला. त्याने रांगेतल्या पुढच्या माणसाला विचारलं, काय हो? पुढचा माणूस फिसकारला. मग त्याने रांगेतल्या मागच्या माणसाला विचारलं, अहो मगापासून शेंगा खाल्ल्या, शेंगदाणे पोटात गेले, पण फोलकाट हातात राहिली, टाकू कुठं? त्याचा मागचा म्हटला, त्यात विचारताय काय एवढं? टाका की पुढच्याच्या खिशात. तेवढा काहीतरी काय सांगता, बस स्टेशनवर उभा कळलं बिळलं तर इथं धरेल. म्हटलं कशाचं कळतंय? आता मगापासून मी तुमच्या खिशात केळाच्या साली टाकतोय, तुम्हाला कळलं? सध्या आमच्या माणसांची जगणी अशा पद्धतीची झाली. माणसं स्वतःच्या विश्वात मशगूल आहे. कोण कुणाच्या खिशात शेंगाची टरफलं टाकतं, कोण कुणाच्या खिशात केळाच्या साली. तेरी भी चूक मेरी चूक चलती रहे जिंदगी. या सगळ्या अशा परिस्थितीत आपलं काम बाजूला सारून आवर्जून वेळ काढून हजारोंच्या संख्येने इथं माणसं जमा होतात. ती बाबूभाई तुमच्या माझ्यासाठी जमा होत नाहीत. ही माणसं शिवप्रभूंसाठी जमा होतात. हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्भुत आणि अलौकिक कर्तृत्व गाजवलं. त्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होण्यासाठी ही माणसं इथं जमा होतात. ज्या माणसाला जातीपातीच्या भिंती रोखू शकल्या नाही, ज्या महापुरुषाला धर्माच्या भिंती रोखू शकल्या नाही, ज्या महापुरुषाला सीमा रोखू शकल्या नाहीत, देश हरवू शकले नाहीत, 7 समुद्रा पल्याडही या माणसाची कीर्ती त्रिखंडात गाजत राहिली, ते छत्रपती शिवाजी महाराज. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशात निघाले. आंध्र प्रदेशात श्रीशैल मल्लिकार्जुनचं मंदिर आहे. महाराज श्रीशैल मल्लिकार्जुनच्या दर्शनाला गेले. श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन त्यांनी मनोभावे घेतलं. आम्हीही मंदिरात जातो, दर्शन घेतो आणि पुढे चालते होतो. पण हा राजा तिथं थबकला. त्या मंदिराला नीट निहाळ मंदिर देखणं होतं, सुबक होतं. पण महाराजांची नजर त्या मंदिराच्या शेजारी जो नदी, त्या नदीच्या काठावर गेली आणि महाराजांच्या लक्षात आलं, मंदिर मोठं देखणं आहे, मंदिर मोठं सुबक आहे, पण या मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी तक्षणी निर्णय घेतला. मंदिराने तिथल्या मुक्कामाच्या नदीच्या काठावर मंदिराचे घाट बांधून काढले. तशी काही गरज नव्हती. महाराष्ट्रात आलेले राजे आंध्रात आहेत, आंध्रातल्या मंदिराचे घाट आपण बांधावेत, काही गरज नव्हती. महाराज असं म्हणू शकले असते ना, ते काय आपल्या मतदारसंघात कुठे येत. पण नाही, या राजाचं वेगळेपण तर ते आहे, या राजाचं वैशिष्ट्य ते आहे. त्याने हा नाही विचार केला, संकुचित विचारच नाही या राजाच्या मनात, व्यापक दृष्टिकोन. त्यांनी त्या श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे घाट बांधले. महाराज मंदिरातून बाहेर पडले एकदा आणि महाराजांचं नजर कळसाकडे गेली. कळसाचं दर्शन घेतलं आणि महाराजांच्या लक्षात आलं, मंदिराच्या चारही बाजूला 4 गोपुर हवीत, पण या श्रीशैल मल्लिकार्जुनच्या फक्त
तीनच दिशेला गोपूर आहेत, चौथं गोपूर अपुर आहे, चौथं गोपूर बांधायचं राहिलंय, चौथं गोपूर अर्धवट आहे. अरे हे मग बांधलं पाहिजे. महाराजांनी कुणीतरी येईल आणि बांधेल असा विचार नाही केला. कुणीतरी काय आपण का नाही करू, आपणच करायला हवं. महाराजांनी तत्काळ तिथल्या कामगारांना बोलावलं, विचारलं हे चौथं अर्धवट राहिलेलं गोपूर बांधा, किती खर्च येईल. कामगारांनी आकडा सांगितला, महाराजांनी पैसे दिले आणि महाराज तिथून आपल्या प्रवासाला पुढे निघालेही. त्या कामगारांना मोठं आश्चर्य वाटलं. अरे महाराष्ट्रातनं राजा येतो, श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतो, नदीचे घाट बांधतो आणि कित्येक साल अपुरं राहिलेलं हे चौथं गोपूर बांधायलाही सांगतो, पैसे देतो आणि ते पूर्ण होतंय का, नीट करतायत का काही न बघता पुढे निघून जातो. केवढा विश्वास आणि केवढं अद्भुत कार्य, ऐसा राजा होणे नाही. या कामगारांनी विचार केला, ते चौथं गोपूर तर त्यांनी बांधलंच, पण एवढा एवढा मोठा राजा, एवढा उदात्त राजा, एवढा उत्तुंग राजा, हा राजा सातत्यानं आपल्या समोर असला पाहिजे. हा राजा सातत्यानं आपल्याला प्रेरणा देत राहिला पाहिजे. काय करता येईल. अहो त्या गरीब मजुरांची चर्चा चालली आहे, काय करता येईल. हा राजा आपल्या नजरेसमोर राहिला पाहिजे, काय करता येईल. आणि एकाने कल्पना काढली, असं करू, हे चौथं गोपूर जे बांधलंय ना, त्या गोपुरामध्ये आपण या राजाची मूर्ती बसवू, म्हणजे हा राजा सतत आपल्या समोर उभा राहील. अहो त्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्रीशैल मल्लिकार्जुनच्या त्या नव्यानं बांधलेल्या चौथ्या गोपुरामध्ये महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापित केली. आंध्राच्या कामगारांनी महाराजांच्या हयातीत त्यांचं उभारलं गेलेलं हे पहिलं जिवंत स्मारक आहे. पहिलं. माणूस गेल्यावर त्याचे पुतळे होतात हो, पण जिवंतपणीच महाराजांची अशी स्मारक लोकांनी मोठ्या कीर्तीनं उभारली. अरे हा राजा आपल्या समोर हवा आहे. महाराज दक्षिण दिग्विजय करून परत निघाले, कर्नाटकात आले. येता येता बेलवाडीचं ठाणं लागलं. दादाजी नावाचा सरदार होता, त्याला वाटलं सगळं जिंकत निघालोयच, तर हे बेलवाडीचं ठाणं का नाही. त्या बेलवाडीच्या ठाण्यात सावित्रीबाई देसाई नावाची ठाणेदारी नव्हती. नवरा मरण पावला होता, आदिलशाहीची सरदार, आणि ते ठाण्यात ती सांभाळत होती. या दादाजीला वाटलं बाई तर आहे, बाईचा तर लगेच पराभव करता येईल, कुठवर टिकेल ती. दादाजीनं काही मोजकं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठी चिवट आणि जिद्दीची, त्यांनी हा सगळा प्रतिकार परतवून लावला. मराठ्यांचा पराभव झाला. दादाजी मान खाली घालून परतला, पण हा सल काळजात राहिला. ठाणेदारीने पराभव करावा, त्याने आणखी सैन्य मागवलं आणि प्रचंड ताकदीनं परत त्या सावित्रीबाई देसाईवर हल्ला केला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात या दादाजीनं त्याला कैद केला आणि आमच्या महाराजांच्या सामने पेश व्हावं लागेल, चला. पण त्यावेळी ती सावित्रीबाई देसाई म्हणाली, फक्त थोडा वेळ. ती झर दिशात गेली, स्वतःचं तानं बाळ तिनं आपल्या हातात घेतलं आणि म्हटले, आता चला. तान्या बाळासहित ती सावित्रीबाई देसाई कैदी होऊन महाराजांच्या सामने उभा राहिली. एक शत्रू दुसऱ्या शत्रूवर कसा वागतो, हा राजा तसाच वागेल. हा राजा आपल्याला शिक्षा देईल, हा राजा आपल्याला कैदी बनवेल, हा राजा आपल्याला बंदिवान करेल. शिक्षा ठरलेली. सावित्रीबाईच्या विचार डोक्यात चाललेत की शिक्षा ठरलेली, पण अचानक काय वाटलं, ती झरदिशी पुढे झाली आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ तिनं महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि ती महाराजांना म्हणाली, मी पराभूत आहे, मी तुमची कैदी आहे, काय शिक्षा द्यायची ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला कोणती शिक्षा नको. महाराज फक्त पाहत राहिले. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाला त्यांनी न्याहाळली आणि चिटणीसाला इशारत केली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाला महाराजांनी स्वतःच्या हाताने दूध पाजलं आणि दूध पाजून महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, ताई, हा आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे, तर तुम्ही आमच्या बहीण झालात. आणि कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ आपल्या बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ आपल्या बहिणीला कैदेत टाकतो. दादाजी यांचं राज्य यांना पुन्हा परत द्या आणि आम्हीच्या भगिनी म्हणून चोळी बांगडीसाठी यांना नवं राज्य लावून द्या. आणि हा आमचा भाचा, याच्या वतनाची ही व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईला सुचेना, कसला राजा आहे हा, शत्रूला शिक्षा करायचं सोडलं. हा माझं राज्य तर मला परत देतोच आहे, पण आणखी बहीण म्हणून चोळी बांगडीसाठी नवं वतन जोडतोय, माझ्या मुलाला राज्य देतोय. अलौकिक, ऐसा राजा होणे नाही. सावित्रीबाई देसाईनं या प्रसंगाची 3 दगडी शिल्प बनवली. म्हणजे महाराज खाली बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे. महाराज त्या बाळाला दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहे.
त्या सावित्रीबाईची इच्छा अशी होती की हा राजा किती मोठा आहे, याचे विचार किती मोठे आहेत हे दुनियेला कळलं पाहिजे. हा सगळा प्रसंग लोकांना समजला पाहिजे. एका शत्रूच्या स्त्रीला हा राजा किती सन्मानानं वागवतोय, अरे बहिणी सारखं जपतोय, हे लोकांना कळालं पाहिजे. म्हणून तिनं ती 3 दगडी शिल्प तयार केली. तुम्ही कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे. त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या तिथं हे सावित्रीबाई देसाईंनी बनवलेलं शिल्प अजून ठेवलेलं आहे. महाराजांच्या हयातीतलं महाराजांचं हे दुसरं जिवंत स्मारक आहे. महाराष्ट्रातच नव्हे, आंध्रात, कर्नाटकात महाराज हयात असतानाच हा अलौकिक राजा आमच्या नजरेसमोर सातत्यानं राहावा, त्यांनी प्रेरणा द्यावी आणि आम्ही प्रेरणा घ्यावी, या इच्छेनं माणसं महाराजांची भक्ती करतायत. 350 वर्षानंतर आपण तर करतोच आहोत. ही किती किती अफाट कार्य असेल या राजाचं, किती प्रचंड आणि उदंड. शिवरायांचा जय जयकार तेवढ्यासाठी होतो. काही माणसं पराक्रमी असतात पण ती चारित्र्य संपन्न असतातच असं नाही. काही माणसं चारित्र्य संपन्न असतात पण ती पराक्रमी असतातच असं नाही. पण जो माणूस पराक्रमी आहे आणि पराकोटीचा चारित्र्य संपन्न आहे असा महापुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही, हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. घराघरात का राजा आहे, मनामनात का हा राजा आहे, याचं उत्तर इथं आहे. हा प्रत्येकाला आपला वाटतो. कुठल्याही जातीचा कुणीही असू द्या, त्याला शिवाजी राजा आपला वाटतो. कारण या राजानं कधी जातीभेद केला नाही, या राजानं कधी धर्मवाद केला नाही. या राजानं साऱ्यांना आपल्या सोबत घेतलं. जो स्वराज्यासाठी लढतो तो स्वधर्मीय आणि जो स्वराज्याच्या विरोधात लढतो तो परधर्मीय. बस, तुम्ही सत्याच्या बाजूला असाल माझे आहात, तुम्ही असत्याच्या बाजूचे तर मी तुम्हाला सोडणार नाही. साधा सोपा आशय आहे महाराजांच्या विचारांचा. आणि याच पद्धतीने महाराजांनी स्वतःचं स्वराज्य उभा केलं, हे वैशिष्ट्य आहे. नियोजनबद्ध आहे सर.